वर्षभरामध्ये अगदी फक्त 3 ते 4 महिनेच आपल्याला बाजारामध्ये ताजा मटार पाहायला मिळतो. पण याच मटारची गरज आपल्याला अगदी वर्षभर पडते, कारण या मटारपासून आपण असे वेगवेगळे भरपूर पदार्थ तयार करतो. मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक असा व्हिडिओ ज्यामध्ये आज आपण हाच मटार अगदी वर्षभर स्टोअर करून कसा ठेवायचा याची संपूर्ण माहिती. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 2 ते 2.5 किलो ताजा मटार घेतलाय. तर मटार आपल्याला स्वच्छ नीट करून घ्यायचा आहे. तर यामध्ये जे काही एखादा कोवळा दाणा असतो किंवा खराब दाणा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर असे थोडेसे मोठे मोठे टपोरेच आपल्याला मटार घ्यायचे. तर आपण हा जो मटार आहे तो वर्षभर स्टोअर करून ठेवणार आहोत, त्यासाठी चांगल्या क्वालिटीचाच मटार इथे आपल्याला वापरायचा आहे. तर आता आपल्याला इथे एका कढईमध्ये भरपूर असं पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता पाण्याला हलकीशी उकळी येऊ लागली की यामध्ये आपण जो मटार घेतलाय तो घालायचा आणि एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता मटारला मस्त असा हिरवागार रंग तसाच राहण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे साखर, त्याचबरोबर 1 चमचा मीठ. साखर घातल्यामुळे काय होतं, मटारचा जो रंग आहे तो अगदी वर्षभर तसाच हिरवागार राहतो. तर पुन्हा एकदा हे चांगलं असं ढवळून घ्यायचं. आता मोठ्या आचेवरती आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची. तर पाण्याला उकळी येते तर इकडे आपल्याला एक मोठ्या पातेल्यामध्ये थंडगार असं पाणी घ्यायचं आहे. तर यामध्ये भरपूर असे मी आईस क्यूब घातलेत, कारण आपल्याला खूप असं जास्त थंडगार पाणी हवं आहे. लगेच आपण जे उकळून घेतलेले मटार आहेत ते यामध्ये घालणार आहोत. ते कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तर इथे बघा, याला चांगली उकळी आली गेले. तर उकळी आली की अगदी मंद आचेवरती फक्त 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. अजिबात जास्त वेळ हे मटार उकळत बसायची गरज नाही. तर आता हा जो मटार आहे तो आपला इथे बघा अगदी वरती तरंगू लागलाय, याचाच अर्थ मटार तयार झालेला आहे. तर आता अशा पद्धतीचा एखाद्या चाळणीमध्ये हा मटार घ्यायचा, संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि जे आपण हे बर्फाचं पाणी घेतलंय ना, यामध्ये आपल्याला लगेच हा मटार घालायचा आहे. तर असा गरम गरम उकळून घेतलेला मटार जो आहे तो असा थंड पाण्यामध्ये घातला ना, तो तसाच अगदी वर्षभर टपोरा राहतो. जर तुम्ही उकळून घेतल्यानंतर बाहेर जर काढून तसाच ठेवला ना, तो सुकल्यासारखा होतो, कोमेजल्यासारखा होतो. त्यामुळे असा लगेच थंड पाण्यामध्ये घालायचा. तर बर्फाच्या पाण्यामध्ये फक्त एक अर्धा ते 1 मिनिटच आपल्याला हा मटार ठेवायचा आहे आणि लगेच अशा पद्धतीच्या चाळणीवरती ओतून काढायचा. खाली एखादं भांडं ठेवायचं म्हणजे संपूर्ण पाणी निथळून जाईल. तर आता असंच आपण एक तासभर आपण असंच हे निथळण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्ही एखाद्या सुती कपड्यावरती पसरवून फक्त एक अर्धा तास सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून यामधलं संपूर्ण पाणी सुकलं जाईल. तर इथे बघा 1 तासभर झालेला आहे, यामधलं संपूर्ण पाणी सुकलं गेलंय. तर आता आपण मटार जो आहे तो स्टोअर करून ठेवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक अशा पद्धतीची झिपलाईन बॅग घेतले. जर तुमच्याकडे अशा पद्धतीची बॅग नसेल तर काय करायचं, आपल्याकडे जी साखरेची पिशवी असते ना, ती सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता, किंवा प्लॅस्टिकचा डबा असेल किंवा एखादी पाण्याची प्लॅस्टिकची बॉटल असते ना, त्यामध्ये तुम्ही हा सुद्धा मटार स्टोअर करून ठेवू शकता. तर आता आपल्याला हा जो मटार आहे या बॅगमध्ये घालायचं आहे आणि यामधली संपूर्ण एअर जी आहे ते आपल्याला बाहेर काढून हे पॅक करून घ्यायचं आहे. तर आहे की नाही ही सोपी पद्धत बघा. अगदी हा मटार वर्षभर साठवून आपण आपल्याला पाहिजे ते आपण मटारपासून पदार्थ तयार करू शकतो. तर आता बाकीचे जे राहिलेले मटार होते ते सुद्धा मी या जी साखरेची पिशवी आहे ना त्यामध्ये घातलेले आहेत. यामधली सुद्धा आपल्याला संपूर्ण एअर काढून घ्यायचे आणि घट्ट अशी याची आपल्याला गाठ बांधून घ्यायचे. तर आता बाजारामध्ये सुद्धा मटार खूप स्वस्त मिळतोय, त्यामुळे तुम्ही सुद्धा मटार आणून अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता. तर मटार स्टोअर करून ठेवण्यासाठी ही जी बॅग आहे, ही जी पिशवी आहे ते आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे, म्हणजे अगदी छान तसेच राहतात. जर तुम्ही बाहेरून फ्रोझन मटार आणत असाल तर ते खूप महाग मिळतात. म्हणूनच अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील मटार जो आहे तो वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट
कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत किंवा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.